चला जाऊयात मॅच कडे. पहिल्या फेरीतली बॉल पाठवा मैदानात. पहिल्याच बॉलवरती आक्रमण आणि इथे पहिली दांडी गोल. बाकरीचा पाडा टीम संघाचा हा फलंदाज मात्र बाद होईल. पहिला झटका लागलाय. पहिल्याच बॉलवरती गोलंदाजाने करामत जरूर केली. विवेक सध्या गोलंदाजी मार्क वरती आहे. अगदी दांडी गुल केली. परतावा लागलं ते फलंदाज निखिलला. साईनाथ सध्या आता बॅटिंग लाईन वरती पाहतोय. एकीकडे नॉन स्ट्रायकर एंड वरती निलेश. अगदी 4 षटकांचा सामना आहे. वेळेचं बंधन आहे. दोन्ही टीम विनंती आपणास. इथे चांगलं आक्रमण पाहायला मिळते. विवेक टांगेच्या बाबतीत जर पाहायला गेलं तर एक आक्रमण केलं. पहिल्याच बॉलवरती त्रिपलाची दांडी गुल यावेळी केली गेली. अगदी निखिल परतलेत परंतु त्याची जागा घेण्यासाठी बॅटर साईनाथ सध्या मैदानात रवाना झालेत. त्याच्यासाठी सुद्धा पहिला बॉल डॉट आलाय. 2 बॉलमध्ये कोणतीही धाव धावफलकावरती अजून पाहायला मिळत नाहीये. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय. तिसरा बॉल विवेक टांगेचा षटकातला. लेफ्ट आर्म मारा करतोय परंतु इथे आणखी एक विकेट. सध्या वाताहतीचा प्रकार मैदानात पाहायला मिळतोय. अगदी म्हटलं जातं ना की दुकान खुली नाही कर्फ्यू लग गया. परंतु गिराईक सातत्याने मैदानात विवेकच्या गोलंदाजीवरती बाद होताना दिसून आलेत. हे फार महत्व आहे कारण सातत्यपूर्ण तुम्ही पाहिलं विकेट विकेट हे मात्र धोका ठरू शकतो बकरीचा पाडा टीमला. सलामीला आलेला सलामीवीर निखिल परतला. त्याची जागा घेण्यासाठी साईनाथ मैदानात दाखल झाले होते. ते सुद्धा बाद झालेत. अगदी 2 हादरे मोठे पाहायला मिळत आहेत. बॅटर मात्र आता मैदानात रवाना होईल. दीपेश आपण पाहतोय सध्या बॅटिंग लाईन वरती.
दीपेशसाठी नेक्स्ट बॉल. फटका उचललाय परंतु इथे आणखी एक विकेट. जबरदस्त करिश्मा पाहायला मिळतोय, परंतु यावेळी मात्र फलंदाज काहीशे बाल बचावलेत. शरीराचा वेध या बॉलने जरूर घेतला होता. ही लेग बायच्या स्वरूपात सिंगल पाहायला मिळेल. सिंगलच्या मदतीने एकेरी धाव ही धावफलकावरती येते. धावसंख्येचा श्री गणेशा लेग बायने सध्या बकरीचा पाडा टीमचा. पुन्हा एकदा उचलण्याचा प्रयत्न, यावेळी मात्र फिल्डिंग सजले. सिंगल कंप्लीट होईल. सिंगलच्या मदतीने 5 बॉलचा तरार संपलाय. 2 धावा 2 विकेटचं नुकसान बकरीचा पाडा टीमच्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकातला शेवटचा बॉल शिल्लक आहे. तदनंतर 38 सर्कलची जी पाबंदी आहे तिच्यावरती मात्र अगदी रोख लागली जाईल, हटवली जाईल ही पाबंदी. इथे सिंगल कंप्लीट होईल. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. सिंगलच्या मदतीने मात्र धावसंख्येचा विचार करायला गेलं तर 3 धावा धावफलकावरती लागल्यात. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपलाय. 2 विकेटचं नुकसान आपण अनुभवतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 3 धावा धावफलकावरती 2 विकेटचं नुकसान यावेळी पाहायला मिळतंय. षटक क्रमांक 1 2 विकेट आणि 3 धावा पहिल्या षटकाच्या अंती पाहायला मिळाल्यात. सांघिक कोड्यातलं दुसरं षटक गोलंदाज अतुल सध्या गोलंदाजीला आहेत. फटका सजला जातोय. स्क्वेअर लेग रिजनला क्षेत्ररक्षक तैनात होईल. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते, परंतु इथे फंबल. अगदी बॉल सीमारेखा पार येतोय तो हा चौकार. दुसऱ्या षटकाला चांगली सुरुवात मी तर म्हणेल यावेळी बकरीचा पाडा टीम कडून. पहिला बॉल यावेळी चौकार आल्याच्या नंतर एक रणनीती थोडीशी अतुल गरज सध्या मी तर म्हणेल आता महागडा ठरतोय मैदानात. इथे मोठा स्ट्रोक आहे. पहिला सामना आपण पाहिला होता बारणे आणि पाळीच्या विरोधात, परंतु तिथे युवराजचं काय षटक होतं इकॉनॉमिकल स्पेल. सेम पद्धतीतला षटक आपण पाहिले विवेक ठाणगेचं. तदनंतर एक मोठी उंची पहिल्या सामन्यामध्ये पाली टीमच्या धावफलकावरती आपण दुसऱ्या षटकात अनुभवली होती, परंतु इथे 2 मोठे स्ट्रोक. कारण एक चुकी झाली फिल्डिंगची, त्याच्यानंतर संधी क्रिएट केली गेली. पुन्हा एकदा यावेळी षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. इथे आणखी एक स्ट्रोक पाहायला मिळतोय. चांगली बॅटिंग सध्या आपण पाहतोय दीपेशच्या माध्यमातून. 3 मोठे स्ट्रोक आलेत. चौकार षटकार षटकार रणनीती यशस्वी केली जाते. मैदानाचा विचार करायला गेला
तर भलीमोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न, परंतु यावेळी जी धावसंख्या पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकात आली नाही आहे तिला आणण्याचा प्रयत्न आहे. अँगल सध्या अतुल गरतने चेंज केला आहे, कारण अगदी स्लोअर वन आणि त्याच्यानंतर हा बॉल सरळरित्या किपरच्या हातात आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या जाऊन पोचली ती अद्यापपर्यंत 19 आकड्यावरती. इथे सिंगल कंप्लीट झाले, नो बॉल आणि त्याच्यावरती आलेली सिंगल. या 2 धावा येतील, अतिरिक्त 2 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. 21 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. फ्री हिटचा बॉल, एबीपी माझाचे टॅगलाईन उघडा डोळे पहा नेट. नेक्स्ट बॉल फ्री हिट, चांगला फटका यावेळी आपण पाहतोय. इथे आणखी एक दर्जेदार स्ट्रोक लॉंगरला येतोय, वन बाउन्स चौकार आणि या चौकाराच्या मदतीने काहीशा धावा पुढे सरसावल्यात, जाऊन पोचल्यात 25 या आकड्यावरती. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. हवा याला जरूर चढवलाय, इथे मात्र परतावं लागेल. फलंदाज दीपेशला, निलेशला माफी असावी, निलेशला परतावं लागतंय. दोन षटकांचा खेळ संपला आणि टोटल आपण पाहतोय जाऊन पोहोचले 25 या आकड्यावरती. चला जाऊयात मॅच कडे. शुभम गोलंदाजी मार्क वरती 25 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. फटका चांगला आहे, अगदी लेग पंचांना क्रॉस करत मात्र हा फटका जरूर पाहायला मिळालाय. सिंगल आली आहे, चांगली फिल्डिंग पाहायला मिळतीये. इथे प्रयत्न आणि आता प्रयत्नांना यश. अतिघाईना संकटात जाई, गरज नसताना धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला, इथे दुसऱ्या धावेसाठी फलंदाज होईल बाद. आदित्य इथे परतेल.
26 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. फार चांगला स्पेल, फार चांगले बॅटिंग, अगदी विकेट तितक्याच पाहायला मिळाल्या. बरंच काही या दोन्ही षटकांमध्ये आपण अनुभवलाय. तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज शुभम आहे. चांगली फिल्डिंग पाहायला मिळत होती. स्क्वेअर लेगला फेकी चुकली, कलेक्शन चुकलं, त्यानंतर दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न अंगलट आला. तो मात्र बाकरीचा पाडा टीम बॅटर अगदी आदित्य परतलाय. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळतीये. शुभम आपण पाहतोय आक्रमण चढवण्याचा प्रयत्न सध्या या बॉलवरती यशस्वी झालाय. डॉट बॉलची सांगता आहे. पुन्हा एकदा चांगला फटका, क्षेत्ररक्षक तैनात आहे. यावेळी फिल्डिंग सेट केली गेली, परंतु इथे फेकी सुद्धा सुंदर होती. उशिराने बॉल पर्यंत पोहोचले, कलेक्शन झालं नाही. पंबाल पाहत होतो थोडंसं, त्यानंतर आपण पाहतोय बॉल अचूक फेकला जरूर, परंतु बॅटर पॉपिंग क्रीज मध्ये सही सलामत. या 2 धावा येतील. 2 धावेच्या मदतीने टोटल मात्र जाऊन पोहोचले आहे अद्यापपर्यंत 28 या आकड्यावरती. 28 रन्स स्कोर बोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट. पुन्हा एकदा फटका उचलण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तैनात आहे. परतावं लागेल याही बॅटरला. 1 मोर विकेट डाऊन. विकेट नंबर 5 बॅक टू डग आउट. 5वा हादरा लागला गेलाय. चांगला फटका, स्विच सेट, आणि याच्यावरती मात्र आलाय चौकार. दर्जेदार स्ट्रोक, 4 धावा. चला गुडवर आणि पोटलपाली मध्यंतराला आपला टॉस केला जाईल. दोन्ही टीम आपण टॉस साठी या. अरे बाबा, ओव्हर संपली का सांगेल तुम्हाला, नका काळजी करू. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. इथे चौकार आलाय. दर्जेदार स्पेल हाताळत होता शुभम, परंतु शेवटचा बॉल शिल्लक आहे या षटकातला आपण पाहतोय. टोटल मात्र जाऊन पोहोचलेली आहे 32 या आकड्यावरती. हा बॉल आलाय डॉट. इथे 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या मात्र 32 या आकड्यावरती 5 विकेटच्या नुकसानीनंतर. धीरज आपण पाहतोय सांगी कोड्यातलं 4थं षटक.
3 षटकांचा खेळ संपलाय. 32 धावा धावफलकावरती. चौथ्या षटकाला होतो या ठिकाणी प्रारंभ. टॅपिंग क्रिकेट सध्या आपण पाहतोय. इथे फलंदाज होईल बाद. सिंगल आली आहे, त्याच्यानंतर रनआउटची विकेट मैदानात पाहायला मिळते. आणखी एक हादरा लागला जातोय टीम भाकरीचा पाडा. 6व्या विकेटचं पतन. संघर्ष फार थांबला गेला मित्र म्हणेल भाकरीचा पाडा टीमचा. दुसऱ्या षटकाच्या धावा आल्यात. शुभमने मात्र त्या धावा रोखल्या. पुन्हा एकदा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी बॅकअप आला नाहीये खरं म्हणायला गेलं तर. हे जर बॅकअप आला असता तर डायरेक्ट हिट होण्याची संभावना होतीच, परंतु ते बॅकअप आला नाहीये. सिंगल जरूर आली आहे. सिंगलच्या मदतीने टोटल पुढे सरकते. 34 धावा धावफलकावरती अद्याप लागल्या गेल्या. ऑफिशियल काय? नो बॉल. ओके, नो बॉल प्लस 4 म्हणजे अतिरिक्त 5 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. टोटल आपण पाहतोय आता पुढे सरकते 39 या आकड्यावरती. फटका सजलाय. इथे मात्र फलंदाज होतील बाद. विश्वास ठाणगे ते ज्यांनी वडवलीच्या मैदानावरती टेनिस क्रिकेट जगतातला इतिहास रचलाय. भले वेळ निघून गेले परंतु आपल्या गोलंदाजीच्या जीवावरती 6 बॉलमध्ये 6 विकेट नोंदवणारा टेनिस जगतातला विक्रम विश्वास ठाणगेंनी दाखवलेला आहे. आणि तिथेच आता मात्र डायरेक्ट हिट केला जात आहे. बॅटर मैदानात रवाना होतील अक्षय. धावसंख्या तिथे स्थिरावलेली आहे, ती मात्र 39 या आकड्यावरती. इथे हवाई हल्ला. पुन्हा एकदा विकेटचं पतन पाहायला मिळतंय. आणखी एक विकेट जाते. अजूनही 2 बॉलचा समाचार मैदानात बाकी आहे. न्यू बॅटर मैदानात दाखल होतील सागर. आठ विकेटचं पतन अद्यापपर्यंत मैदानावरती पाहायला मिळालंय.
इथे सुद्धा फलंदाज बाद होईल. लास्ट बॉल आणि लास्ट विकेट असेल. सागर आउट झाला ना. लास्ट बॉल आणि लास्ट विकेट. 39 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. वाईट बॉल. 40 धावा टोटल आपण पाहतोय. शेवटचा बॉल शिल्लक आहे. ते टार्गेट बाकरीचा पाडा टीमला अगदी सेट करायचं होतं तिथपर्यंत जरूर पोहोचलेत. तर आणखी एक बॉल शिल्लक आहे. इथे फटका जरूर सजलाय. येथील 4 धावा आणि या 4 धाव्यांच्या मदतीने 44 धावसंख्येचा पल्ला गाठलाय. प्रतिषटक 11ची सरासरी आता धावफलकावरती पाहायला मिळेल. तर त्याच 45 धावा आता टार्गेट पर्यंत पोहोचण्यासाठी ओमकार आशनेला करायच्या आहेत. परंतु या ठिकाणी पाहायला गेलं तर आता 11.25ची सरासरी प्रतिषटक त्यांना सुद्धा राखायची आहे. चला सिद्धिविनायक गुडवण आणि त्याच्या विरोधात पोटलपाले टीम टॉस साठी आपण
चला जाऊयात मॅच कडे. 45 धावा संख्येचं टार्गेट. चला जाऊयात मॅच कडे. अर्थातच 45 धावा संख्येचं टार्गेट आहे. सलामीची जोडी मैदानात आपण पाहतोय. एकीकडे किशोर तर दुसरीकडे आपण पाहतोय अतुल. ही सलामीची जोडी मैदानात दाखल झाली तर गोलंदाजी मार्क वरती बाकरीचा पाडा टीम कडून गोलंदाज दीपेश. चला जाऊयात मॅच कडे. 45 धावा संख्येचं टार्गेट. दीपेशचा पहिला बॉल फेस करेल तो मात्र किशोर. इथे बॅटची कडा. पहिलाच खौफनाक झटका. अक्षय केशवला परतीचा प्रवास करायला भाग पाडलाय गोलंदाज दीपेशने. पहिल्या बॉलवरती मात्र त्याने झटका दिलाय. बॅटची कडा. एक लेझी क्रिकेट मैदानात आपण पाहिलं केशवच्या माध्यमातून. दरम्यान या ठिकाणी आपण पाहतो या स्पर्धेला सजीच्या भेट देण्यासाठी आदरणीय डॉक्टर संजू सर या ठिकाणी उपस्थित झालेत. आपलं मनस्वी या स्पर्धेच्या माध्यमातून संघर्षमय स्वागत. शॉर्ट पिच बॉल. इथे मात्र स्क्वेअर लेगला मिसफील्ड पाहायला मिळतीये. बॉल सीमारेखा पार येतोय तो मात्र सचिनच्या बॅटमधून, अक्षयच्या बॅटमधून हा चौकार. चौकार आलाय. पहिल्या बॉलवरती विकेटचं पतन दीपेशच्या माध्यमातून पाहायला मिळालं. त्यानंतर अक्षय बॅटिंग लाईन वरती आपण पाहिलाय. त्याच्या बॅटमधून हा चौकार जरूर आलाय. इथे बॉलची पिचिंग लाईन चुकली आहे. अगदी अतिरिक्त बॉलला बाउन्स केलं गेलं. तदनंतर मात्र इथं वाईडचा इशारा सुद्धा आलाय. गोलंदाजाला वन बाउन्सचा इशारा देण्यात येतोय. यावेळी पाहायला गेलं तर अगदी वाईडच्या मदतीने सिंगल धावफलकावरती एकवटली जाईल. 5 धावा धावफलकावरती. आणखी एक वाईट आउटसाइड द ऑफ स्टंप. सातत्यपूर्ण वाईटची एक नजाकत पाहायला मिळतीये. आता चांगला बॉल आपण पाहतोय. बॅट अँड बॉलचा संपर्क झाला नाहीये मैदानात. पाहायला गेलं तर डॉट बॉलची सांगता गोलंदाज दीपेशच्या माध्यमातून. 6 धावा धावफलकावरती आहेत. अधिकृत 3 बॉलची फिकी. इथे मात्र फटका सजवलाय जरूर, परंतु सिंगल वरती समाधान व्यक्त करावं लागतंय. सिंगलच्या मदतीने 7 धावा धावफलकावरती. लॉंग ऑफचा खेळाडू चाणक्य निघाला मी तर म्हणेल, कारण अगदी फटका खेचला होता अक्षयने आणि त्या अनुषंगाने फटका चौकारात कन्वर्ट होता होता चांगली फिल्डिंग सजवली गेली आहे. परंतु यावेळी पाहूयात स्ट्राइक रोटेट झाली आणि अतुलच्या बॅटमधून आलाय हा खणखणीत षटकार. अपेक्षा आहेत खरं म्हणायला गेलं तर गोलंदाजीत 22 धावा खर्च केल्यात, त्याची वसुली सध्या अतुलला स्वतः करावी लागेल.
आणि त्याच्याच बॅटमधून पहिल्याच बॉलवरती जशी संधी क्रिएट झाली, स्ट्राईक रोटेट झालं आणि षटकार आलाय. षटकाराच्या मदतीने टोटल काहीशी पुढे सरकते. पोटलपाली टीम चला टॉस करण्यासाठी या. आणि गुडवन टीम, सिद्धिविनायक गुडवन आणि पोटलपाली. धावसंख्येचा विचार करायला गेलं तर टोटल जाऊन पोहोचले 13 धावा धावफलकावरती आहेत. इथे चांगला फटका, आणखी एक बॉल ट्रॅव्हल केला अतुल घरातने आपल्या बॅटिंग लाईन वरून आणि या 4 धावींच्या मदतीने षटक क्रमांक 1 आलाय समाप्ती पथावरती आणि टोटल जाऊन पोहोचले ते अद्यापर्यंत 17 आकड्यावरती. एका विकेटचं नुकसान. 17 रन्स स्कोर बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 1 ओव्हर. चला पोटलपाली टीम, सिद्धिविनायक गुडवन टीमचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. आपण टॉस साठी या. सिद्धिविनायक गुडवन आणि त्याच्या विरोधात पंचांचा नो बॉलचा इशारा आणि त्याच्यावरती आलेला गणागती प्रहार, नो प्लस चौकार, अशा 5 धावा धावफलकावरती. आणि विनंती करेल या ठिकाणी आमचे डॉक्टर संजीव उपस्थित आहे, त्यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचा आहे. डॉक्टर संजीव या ठिकाणी आपल्याला उपस्थित आहेत, त्यांच्या शुभ हस्ते मात्र टॉस केला जाईल. मित्रांनो, खरं म्हणायला गेलं तर अगदी या ठिकाणी कोरोना काल या परिसरात कोण विसरेल, ज्यांनी अतिशय एक चांगल्या पद्धतीत ही परिस्थिती हाताळली होती. एरियामधले अगदी मी तर म्हणेल प्रत्येक गरजू व्यक्तीला सांभाळून घेणारे डॉक्टर, अर्थातच डॉक्टर संजू आपण पाहतोय, त्यांच्या शुभ हस्ते केला जातोय टॉस. टॉस जिंकलाय तो सिद्धिविनायक गुडवन. निर्णय त्वरित येऊ दे आमच्याकडे. आणखी एक चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र उंचीवरती बॉल आहे, सिंगल कंप्लीट होईल. सिंगलच्या मदतीने टोटल काहीशी पुढे सरकते आहे, जाऊन पोहोचले 23 आकड्यावरती. या ठिकाणी डॉक्टर संजू उपस्थित आहे, त्यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. श्रेयसजी मसे यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करायचा आहे. इथे फटका फसलाय, परतावा लागेल अतुल घरातला. चांगली इनिंग मैदानात साकारत होते, परंतु आता या विकेटने थोडं संकट ओढावलंय. परंतु क्रिकेटने अगदी येणारा बॅटर मैदानात काय करेल याच्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण जरूर आहेत, परंतु त्याचं उत्तर तो त्याच्या बॅटने जरूर मैदानात देईल. गुडवन टीम आपला डिसिजन येऊ द्या. धावसंख्या 23 या आकड्यावरती आपण पाहतोय. गुडवन टीम आपलं डिसिजन येऊ द्या. सुमित कडे
आणि त्वरित आयोजकांशी संपर्क साधा आपण. दुसरं षटक या ठिकाणी प्रगती पथावरती आहे. निखिल आणि इथे विवेक टाणगीच्या बॅट मधून आलाय खणखणीत लॉंगेस्ट लॉंग ऑनचा षटकार. षटकाराच्या मदतीने टोटल काहीशी पुढे 29 आकड्यावरती 29 रनचा स्कोर बोर्ड. आणखी एक बॉल पुण्यामध्ये आहे. बॉल आउट ऑफ दी पार्ट. लॉंग ऑफचा फटका. रन मशीन आशाने टीमची सध्या मैदानात. षटकाराच्या रणनीतीने अगदी माहोल बदललाय. 2 षटकाराने या सामन्याला आपल्याकडे झुकवण्याचा प्रयत्न. अगदी धावसंख्या जाऊन पोहोचले 35 आकड्यावरती. टार्गेट सेट केलं गेलंय 45 धावसंख्येचा. बॉल पाठवा जुना मैदानात. अद्यापपर्यंत आपण पाहतोय षटकाचा विचार करायला गेलं तर 5 बॉल पहिला बॉल न होता 4 बॉल संपलेत. नको नको. इथे काय घडलंय. वाईट प्लस 22च्या 4 म्हणजे या येथील अतिरिक्त 5 धावा. आता सामन्यातली हवा गोल झाली आहे कारण इथे वाईट आला त्याच्यावरती 4 धावा अतिरिक्त पाहायला मिळतील. म्हणजे धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल 40 आकड्यावरती. इथे चांगला फटका आहे हवेच्या उडी दिशेत परंतु झेल टिपला जातोय. इथे विकेट जाईल. अजूनही विजयासाठी 13 बॉल आणि 5 धावसंख्येची गरज आहे. चाळीस धावा धावफलकावरती विजयासाठी अजूनही 5 धावा संख्येची गरज आहे. इथे हा बॉल आलाय डॉट. विकेट आली आहे. परतावं लागलंय कुणालला. आणखी एक विकेट आपण पाहतोय. 12 बॉल 5 ची गरज आहे. ज्या ज्या टीमने जुने बॉल नेले त्यांनी आणून देण्याचा कृपा करावी. कोणी कोणी नेले ते माहिती आहे त्यामुळे विनंती आपण आणून द्या. सुमित कडे आपला निर्णय येऊ द्या. गुडवन टीम डिसिजन काय आपलं. गुडवन टीमने बॅटिंग स्वीकारले. पोटलपाली टीम आपण फिल्डिंग साठी सज्ज राहा.
पुण्यामध्ये बॉल होता, समाचार घेतलाय अक्षयने. इथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात होईल, उचलेल फेक करेल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. 2 धावेच्या मदतीने टोटल काहीशी पुढे सरकले आहे. 42. इथे डॉट आलाय. सावध पवित्र्याची बॅटिंग सध्या अक्षयची मैदानात आहे. फटका सजलाय पॉइंटला, क्षेत्ररक्षक तैनात होईल तोपर्यंत इथे सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीने टोटल काहीशी 43. विजयासाठी अजूनही 2 धावसंख्येची गरज आहे. हे तो बॉल कलेक्ट करा इकडे. इथे पटका फसलाय. विश्वास टांगेंना परतावं लागतंय. संघर्ष करावा लागलाय खरं म्हणायला गेलं तर 5 धावांसाठी, आणि तो संघर्ष मात्र येऊन टेपलाय. अगदी आता 43 धावा. विजयासाठी 2 धावा करायच्या आहेत. मागच्या 7 बॉल पासून 3च धावा धावफलकावरती आल्यात. इथे ओव्हर थ्रो झालाय. यावेळी मॅच फिनिश झाले. ओमकार आशाने टीम या ठिकाणी विजय झाले. विजय टीमचं अभिनंदन. तर त्याच समेत भाकरीचा पाडा टीम आपण या स्पर्धेत सहभाग नोंदवला. आपलं गोड गोड कौतुक. चला, सिद्धिविनायक गुडवन टीमने टॉस जिंकला, बॅटिंग स्वीकारले आणि पोटलपाली टीम आपल्याला फिल्डिंगसाठी इन्व्हाइट केले. आपण फिल्डिंग सेट करा पोटलपाली टीम.